हॅलो एव्हरीवन, मी साक्षी कदम मारुती सुझुकी अरेना साई सर्व्हिस मध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत द न्यू एपिक स्विफ्ट जी 4th जनरेशनची कार आहे तिच्याबद्दल। तर चला, मी जिच्याबद्दल बोलत होते ती म्हणजे ही द न्यू एपिक स्विफ्ट। तर स्विफ्ट बद्दल सांगायचं झालं तर हिला 3 वेळा आयकॉटी अवॉर्ड्स मिळालेले आहेत। तसंच 30 लाखापेक्षा जास्त हॅपी कस्टमर स्विफ्टचे आहेत आणि हॅशबॅक सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी गाडी म्हणजे स्विफ्ट। मारुतीच्या सगळ्याच गाड्या अरेना सेफ्टी शील्ड सोबत येतात। तर अरेना सेफ्टी शील्ड मध्ये तुम्हाला 3 वर्षांची वॉरंटी किंवा 1 लाख किलोमीटर पर्यंतची वॉरंटी ही स्टँडर्ड आहे। तसंच 6 एअरबॅग्स हे स्टँडर्ड आहेत। ESP इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, तसंच ABS विथ EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर्स, 3-point ELR सीट बेल्ट, हे सगळं काही तुम्हाला अरेना सेफ्टी शील्ड मध्ये येऊन जातं। हे ZXi व्हेरियंट आहे, हे ब्लूइश ब्लॅक कलर मध्ये आहे। स्विफ्ट मध्ये ही रॅप अराउंड डिझाईन आहे, सिग्नेचर रॅप अराउंड डिझाईन म्हणतात, ज्यामुळे एअर कटिंग प्रॉपर होतं। तसंच हे फ्रंट ग्लॉसी ब्लॅक ग्रिल्स आहेत, ज्यामुळे तुमचा लुक एनहान्स होतो। तसंच प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत विथ बुमरँग शेप DRLs आहेत, ज्यामुळे नाईट विजन क्लिअर मिळेल। व्हेरियंट मध्ये आपल्याला मशीन कट 15 इंच अलॉय व्हील्स भेटतात। तसंच मिरर आणि हँडल्स बॉडी कलर्ड आहेत। आता आपण इंटिरियर बघूयात। हे तुम्ही बघू शकता, डोर ओपन केल्यावर किती इझिली इन आउट भेटतो तुम्हाला। तसंच इथे बघू शकता इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल मिरर्स दिलेले आहेत। तसंच इलेक्ट्रिक फोल्डेबल मिरर्स आहेत। जे हे स्टेअरिंग बघू शकता तुम्ही, हे फ्लॅट बॉटम असल्यामुळे तुम्हाला एक ड्राईव्ह करताना कम्फर्ट मिळून जातो। ऑडिओ वॉइस कंट्रोल आहेत, ज्यामुळे ड्राईव्ह करताना एक कम्फर्ट येऊन जातो। तसंच हे बघितलं तर 7 इंची स्क्रीन आहे, जे स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे। त्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले नेव्हिगेशन शो होतात। इथं बघितलं तर डिजिटल AC आहे, जो ऑटो क्लायमेट कंट्रोल आहे। तसंच खाली बघायला गेलं तर वायरलेस चार्जर आहे। स्विफ्ट मध्ये रेअर सीट बद्दल आपण बघूयात। तर तुम्ही बघू शकता लेग रूम किती चांगली आहे। तसंच इथे रेअर AC वेंट्स दिलेले आहेत, रेअर चार्जिंग पॉइंट्स दिलेले आहेत, जो की कम्फर्ट देऊन जातो। तर C शेप लॅम्प्स आहेत, इथे डिफॉगर्स आहेत, रेअर वायपर वॉशर आहे, जे तुमच्या सेफ्टीची काळजी घेतात। जसं मी सेफ्टी रिगार्डिंग बोलत तसं इथे तुम्ही बघू शकता रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत 4। तर आपण बूट स्पेस बघूया। तर हा बूट स्पेस बघायला गेलं तर 265 लिटरचा बूट स्पेस आहे। तुम्ही याच्यामध्ये इझिली लगेज तुमचं कॅरी करू शकता। तुम्ही बघू शकता सीट किती कम्फर्टेबल आहेत। तसंच लेग रूम आणि हेड रूम किती कम्फर्टेबल आहे। 3 लोक आरामात प्रवास करू शकतात। युटिलिटी स्पेसेस दिलेले आहेत चांगला, तसंच क्रोम हँडल दिलेला आहे। इंजिन बद्दल सांगायचं झालं तर न्यू ZE12 सिरीज इंजिन आहे। तसंच त्याचं मायलेज आणि पॉवर त्यामुळे चांगले भेटते। तर CNG ला 32.85, तसंच पेट्रोलला 25.75 मायलेज आपल्याला भेटून जातं। तर आय होप सर तुम्हाला गाडी आवडली असेल, तशीच इन्फॉर्मेशन ही आवडली असेल। तर आता आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊयात आणि बुकिंग प्रोसेस चालू करूयात। थँक्यू सर।